तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाला मोठं भगदाड पडलंय। काही दगड हल्ल्यामुळे भगदाड पडल्याची माहिती समोर येते। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीतील किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला असून किल्ल्याची तटबंदी ढासळत चालली आहे। पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। प्रशासनाकडून डागडुजी होणं गरजेचं आहे। छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष असणारा सिंधुदुर्ग किल्ल्याचा बुरुज ढासळतो अशी माहिती समोर येते। मी आता आहे मालवण येथील जेटीवरून पाहू शकता सिंधुदुर्ग किल्ला हा जो समोर आहे तेथील 2 नंबरच्या बुरुजाला जवळपास 3 मीटर रुंदीचं मोठं भगदाड पडल्याची घटना समोर येते। काही दगड हल्ल्यामुळे हे भगदाड पडल्याची माहिती समोर येते। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील किल्ल्यांपैकी हा सिंधुदुर्ग किल्ला असून किल्ल्याची तटबंदी सुद्धा ढासळत असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात स्थानिक प्रशासन असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा या संदर्भात काळजी घेणं महत्वाचं आहे। याची डागडुजी होणं महत्वाचं आहे, कारण छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे तो आज पुढील सुद्धा करणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याची जी ढासळती जो तटबंदी आहे किंवा बुरुज आहेत त्याचं काम होणं महत्वाचं ठरणार आहे। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग किल्ल्याचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे इथून महाराजांच्या हातापावलाचे जे ठसे आहेत तिथून 2 नंबरचा बुरुज आणि त्याच्या पाव्याकडे साधारण एक 3 मीटर रुंदीचा आणि साधारण 3 मीटर खोली आतमध्ये असा एकदम पाव्याकडे भगदाड पडलाय। माझ्या 1-2 दिवसापूर्वी मी सहज असा तटभिंतीवर फिरत होतो, त्यावेळेला माझ्या निदर्शनात आलं की इथे कुठेतरी काहीतरी तटभिंतीचे दगड ढासळले आहेत, म्हणून त्या ठिकाणी मी जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी खाली उतरून स्वतः पाहणी केली। तेव्हा बघितलं तर प्रत्यक्षात त्या मोठा भगदाड पडलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।